1 जानेवारी रोजी उद्योजक तथा चौक जिल्हा परिषद विभाग प्रमुख सुधीर शेठ ठोंबरे यांच्या जन्मदिनी चौक शंकर मंदिरात महापूजेचं आयोजन। तीर्थप्रसादाचा लाभ घेण्याचं ठोंबरे कुटुंबियांचं आमंत्रण। सुधीर शेठ ठोंबरे यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा। शुभेच्छुक मोतीराम ठोंबरे, सदस्य रायगड जिल्हा परिषद, चौक जिल्हा परिषद विभागातील शिवसेना पदाधिकारी, तमाम शिवसैनिक, युवा सैनिक, महिला आघाडी। सुधीर शेठ ठोंबरे यांना उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा। शुभेच्छुक प्रवीणदादा मोरे, जिल्हा संघटक, युवा सेना, प्रितेश मोरे, सरपंच, बोरगाव ग्रामपंचायत। सुधीर शेठ ठोंबरे यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा। शुभेच्छुक अजित शेठ सावंत, वासंबे जिल्हा परिषद विभाग प्रमुख आणि सर्व शिवसैनिक। सुधीर शेठ ठोंबरे यांना वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा। शुभेच्छुक राजू शेठ मोरे, उद्योजक तथा माजी सरपंच, वावरले ग्रामपंचायत। सुधीर शेठ ठोंबरे यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा। शुभेच्छुक सुनील शेठ गायकवाड, माजी ग्रामपंचायत सदस्य, कलोटे ग्रामपंचायत। खोपोली पेण या राज्य महामार्गाचं डांबरीकरणाचं काम सुरू झालं आहे। तब्बल 7 कोटी रुपये खर्च करून खोपोली ते रानसे दरम्यान डांबरीकरण रस्ता निर्माण करण्याचं काम सुरू आहे। मात्र ठेकेदाराकडून निकृष्ट दर्जाचं काम सुरू असल्याचा पुन्हा एकदा आरोप युवा सेना आणि स्थानिक रहिवाशांकडून करण्यात आला आहे। जे डांबरीकरण केलं आहे ते 2 दिवसात उखडलं गेल्याने पुन्हा एकदा रस्त्यावर खड्डे निर्माण होण्याचा धोका वाढला आहे। या रस्त्याच्या कामात ठेकेदार आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी यांचा साठालोटा असल्याचं ग्रामस्थांचं म्हणणं आहे। तर या रस्त्याच्या कामात मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप युवा सेनेकडून करण्यात आला आहे। युवा सेनेसह ग्रामस्थ आक्रमक झाले असून या संबंध प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी ग्रामस्थ आणि युवा सेनेकडून करण्यात आली आहे। निवेदनाच्या वेळी डेप्युटी इंजिनियर्स आपल्याला म्हणाले होते की पहिला जो साधारणतः कोट येणार आहे तो 50 mm चा साधारणतः असेल आणि तो चांगल्या दर्जाचा आम्ही करून घेऊ। निवेदन देऊन आपल्याला 2 दिवस झाले, त्यानंतरची ही अवस्था 20 mm चा साधारणतः कोट आहे। आपण किती दिशाभूल प्रशासनाची या ठिकाणी चालली आहे, ते इंजिनियर्स कशा प्रकारे काम करतायत हे आपण या ठिकाणी पहा। अतिशय ढिसाळ डांबर आहे की नाही हाही प्रश्न आम्हाला या ठिकाणी पडतो। साध्या हाताने सुद्धा हात जरी फिरवला तरी ती खडी बाजूला येते आणि 20 mm ते 30 mm चा साधारणतः कोट आहे आणि 50 mm चा कोट राहिला कुठे? मग कशा प्रकारचं काम या ठिकाणी चाललंय हे जनतेच्या मनामध्ये आहे। हा प्रश्न उचलण्याचं काम आता युवा सेना या माध्यमातून करते। रस्त्याच्या विषयीच्या वेगळ्या भावना आहेत, हे लोकप्रतिनिधी किंवा हे प्रशासन जाणून घेणार आहेत की नाही? किती ढिसाळ कारभार। जेव्हा डेप्युटी इंजिनियरला आम्ही सांगतो तेव्हा आम्ही बघतो, आम्ही करतो, अशा प्रकारची भावना ते व्यक्त करतायत, पण कोणत्या प्रकारची कारवाई ते या ठिकाणी करत नाहीयेत। हे दुःख आमच्यासारख्या जनसामान्याचं आणि आमच्यासारख्या तरुणांचं या ठिकाणी आहे। खरं म्हणजे आम्ही गप्प बसणार नाही आहोत। तुम्हाला वाटेल रस्ता करून आम्ही जाऊ, बिल काढू आणि तुम्ही गप्प बसाल तर ते होणार नाही। या ठिकाणी ज्या प्रकारचं रस्त्याचं काम होतंय ते खरेच निषेधार्ह आहे आणि त्याविरुद्ध युवा सेना मैदानात उतरल्याशिवाय राहणार नाही। परवा दिवशी आम्ही त्याच प्रकारचं अल्टिमेटम दिलं होतं। आजचा दिवस जाऊन द्या, जर उद्यापर्यंत याच्यावरती दुरुस्ती या ठिकाणी योग्य पद्धतीने जर केली नाही तर युवा सेना मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आंदोलन उभं करेल आणि उभं करणं हे फक्त बोलण्यावर नाही, हे प्रत्यक्षात तुम्हाला 2 दिवसामध्ये दिसेल। या ठिकाणी मी त्यामुळे तुम्हाला सांगतो किती डोलपे करायची। लोक जनसामान्य म्हणायला लागले असा रस्ता बघितला का भ्रष्टाचार होते की काय या रस्त्यामध्ये? त्यातच ग्रामस्थांनी आत्मदहनाचा इशारा सुद्धा दिला आहे। नेमक्या काय आहेत युवा सेना आणि ग्रामस्थांच्या भावना पहा। साहेब, हा रात्री 7:30ला रस्ता केला, काल रात्री 7:30ला आज सकाळची अवस्था म्हणजे काम असेल तर तुझं काम झालेलं नाही। 20 तास झाले ना अजून कामाला अशी अवस्था। हा राज्य मार्ग नसून हा बैलगाडीचा रस्ता असं मला वाटतंय, कारण जो हा रस्त्याचं काम चालू आहे गेले अनेक वर्ष या रस्त्याला खड्डे पडत आहेत। मी इथला रोजचा येण्या जाण्याचा रहिवासी आहे आणि येण्या जाणारा रहिवासी असून इथे अनेक अपघात झालेले आहेत। अपघात झाल्यानंतर इथं कुठला अपघात झाला तो आम्हाला न्यावा लागतो। 2-3 माणसं या खड्ड्यांमुळे मृत्यूमुखी पडले आमच्या भागातून। तर प्रशासनाला आम्ही वारंवार लेटर देऊन प्रशासन अधिकारी आहेत, महेश पाटील असतील युवा सेनेचे अधिकारी यांनी सुद्धा पत्रावर केलेलं आहे आणि आम्हाला ते टाळतात अक्षरशः आणि त्यांचा काय ती लागेबंदी आहे का कॉन्ट्रॅक्टरशी असं आम्हाला वाटतं। तर या वारंवार पत्रावर करून वारंवार सांगून जर कॉन्ट्रॅक्टरला कळत नसेल, प्रशासनाला जाग येत नसेल तर स्वतः मी आणि शिवसेनेचे काही पदाधिकारी किंवा माझे मित्रपरिवार मी सरळ येत्या सोमवारी दुपारी 2 वाजता आत्मदहन करणार आहे।
रस्त्याचं जेव्हा काम चालू झालं तेव्हा असं वाटलं की रस्ता आता होतोय, चांगल्या दर्जाचा रस्ता होतोय. पण रस्त्याचं काम झाल्यानंतर 2 दिवसांनी ही दशाचं रस्ते जे बघतोय आम्ही एकदम खराब आहे. आणि असं वाटत नाही की त्या रस्त्यामध्ये डांबर वापरली गेली आहे. आम्ही पण आता शिकलेले सवरलेली मुलं आहेत, त्यामध्ये आम्हाला तर असं वाटतंय की ऑइलचा भेसल त्यात केली असेल, त्यामुळे हे आपल्यासमोर खडी दिसत आहे समोरच. त्यामुळे गाडी रस्त्यावर अशी धरून पण चालत नाही. यापेक्षा जुना रस्ता होता, खराब होता, तो पण चांगला होता. रात्री झाले 1 दिवस झाले, आज दुसऱ्या शेती पूर्ण खडी वरती आलेली आहे. त्यात डांबरच झाली ती खडी टाकलेली आहे. ऑइल आहे पूर्ण मिक्स आहे, मध्ये डांबर आहेच नाही त्याच्यावर. मग रस्ता चांगल्या दर्जाचा आहे की नाही? नाही खराब आहे, पूर्ण खराब झालेलं आहे. आता काम चालू आज जो हा रोड चालू झालेला आहे तर अतिशय निकृष्ट दर्जाचा हा रस्ता झालेला आहे. आणि गेली 8 वर्ष जनता ही जी प्रत्येक गावागावातली बोलते की गणपती आले की रस्त्याला खड्डे पडतात, तेव्हा बोलतात की रस्ता होत नाही. पण आज जेव्हा जो हा रस्ता व्हायला आलेला आहे, एकही नागरिक गावातून रस्त्यावर उतरत नाहीये की रस्ता चांगल्या प्रकारे व्हावा. हा जनतेच्या खिशातून निधी जेव्हा उभा होतो तेव्हा हा रस्ता कुठे चांगल्या दर्जाचा व्हावा हे आपल्याला प्रत्येक नागरिकाला वाटायला पाहिजे. आणि त्याने रस्त्यावर येऊन चांगला आंदोलन करून पेटून देऊन हा रस्ता एक चांगल्या प्रकारे व्हावा असं सगळ्यांसमोर येऊन बोलावे आणि एक चांगला मोठा जन आंदोलन होऊन त्यास सगळ्या नागरिकांनी पाठिंबा द्यावा अशी आमची या माध्यमातून तुम्हाला विनंती आहे.